आकाशवाणी मुंबई. अदिती बापट प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात गेल्या 3 वर्षात 1 लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद. प्रार्थनास्थळांवरच्या भोंग्यांची आवाजाची मर्यादा आणि या संदर्भातल्या नियमांचं पालन होत आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी आता संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकावर. उडदाच्या शुल्कमुक्त आयातीला पुढच्या वर्षी 31 मार्चपर्यंत आणखी एका वर्षाची मुदतवाढ. आणि क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलं. विधानसभेचं कामकाज आज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं. त्यानंतर राज्याच्या मंत्र्यांनी विविध अहवालांचे प्रस्ताव सभागृहासमोर ठेवले. राज्यात गेल्या 3 वर्षात 1 लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यात जवळपास 46,000 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. 2022 ते 2024 या कालावधीत अपघातांच्या संख्येत सातत्यानं वाढ झाल्याचं सरनाईक यांनी दिलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. वाहन चालकांनं मद्यपान केलं आहे का याची चाचणी करणाऱ्या यंत्रासोबतच त्यांनी अन्य अंमली पदार्थांचं सेवन केलं आहे का हे देखील तपासणारी यंत्र मागवण्याची प्रक्रिया राज्य सरकार राबवत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. राज्यानं अद्याप महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लागू केलेली नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आज सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला. प्रार्थनास्थळांवरच्या भोंग्यांची आवाजाची मर्यादा आणि या संदर्भातल्या नियमांचं पालन होत आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी आता संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांवर सोपवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी भाजपाच्याच सदस्य देवयानी फरांदे यांनी उपस्थित केली. सद्यस्थितीत या नियमाचं पालन होत नसल्याचं दिसून आलं आहे. मात्र आगामी काळात या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मद्यविक्री दुकानं नव्या जागेवर स्थलांतरित करण्यापूर्वी तिथल्या गृहनिर्माण सोसायट्यांचं ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. त्यासाठी नियमात आवश्यक बदल करणार असल्याचं ते म्हणाले. दारूबंदीसाठी गावात अथवा वॉर्डातल्या मतदानात दारूबंदीच्या बाजूनं 75% मतदान झालं तर दारू दुकानाची मान्यता रद्द करण्याच्या अनुषंगानंही नियमात बदल करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. सध्याच्या नियमात यासाठी 50% मतदानाची तरतूद आहे. त्यामुळे हा नियम बदलावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार, राहुल कुल, वरुण सरदेसाई यांनी केली होती. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरात घुसखोरी केलेल्यांना हटवण्यासाठी धोरण तयार केलं जाईल अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईच्या विधानभवन परिसरात आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत जिथं निर्देश आणि नियमांचं उल्लंघन होईल तिथं पथकं पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. केंद्र सरकारनं अलीकडच्या काळात मनरेगासाठी निधी वाटपात लक्षणीय वाढ केली असल्याची माहिती राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी आज लोकसभेत दिली. 2006-07 मध्ये युपीए सरकारच्या काळात या योजनेसाठी 11,000 कोटी रुपयांहून जास्त निधी वाटप झालं होतं. हाच आकडा 2024-25 या आर्थिक वर्षात 86,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवला गेला आहे. मनरेगा कामगारांची प्रलंबित देयकं लवकरच दिली जातील असंही पासवान म्हणाले. लोकसभेत चालू आर्थिक वर्षातल्या पुरवणी मागण्या आणि मणिपूरच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. 51,462 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सरकारनं मांडल्या आहेत. या चर्चेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी भारत आणि अमेरिकेदरम्यान कथित टॅरिफ युद्ध, असंघटित कामगार आणि मेक इन इंडिया यासारख्या विषयांवर सरकारला प्रश्न विचारले. राज्यसभेत शिक्षण मंत्रालयाच्या कामकाजाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांनी शिक्षकांचे प्रशिक्षण आणि कौशल्य वृद्धीवर मत व्यक्त केलं. विद्यापीठांमध्ये दिली जाणारी GRF उशिरा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यापीठांकडून सरकार GST वसुली करतं आहे, याआधी असं होत नव्हतं असंही ते म्हणाले.
क्रिएट इन इंडिया उपक्रमाअंतर्गत वेव्स परिषदेस ॲनिमेशनपट बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स तसंच एक्सटेंडेड रियालिटी असे घटक यात समाविष्ट असतील. जगभरातल्या ॲनिमेशनपट निर्मात्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून आत्तापर्यंत 1290 अर्ज दाखल झाले आहेत. यात 19 आंतरराष्ट्रीय निर्मात्यांचा समावेश आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या airnews_मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं उडदाच्या शुल्कमुक्त आयातीला पुढच्या वर्षी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या संदर्भातली अधिसूचना परकीय व्यापार महासंचालनालयानं जारी केली. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत किमती स्थिर राहायला मदत होईल असं सरकारनं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारतानं 60,11,20,000 अमेरिकी डॉलर इतक्या मूल्याची आयात केली आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि महाराष्ट्र ही देशातली उडदाची प्रमुख उत्पादक राज्य असून भारत हा जगातला उडदाचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक देश आहे. जिल्हा आणि राज्य पातळीवरच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष सदस्यांचं वेतन तातडीनं अदा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या पीठानं आज हे निर्देश दिले. या संदर्भातल्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीनं सभापती आणि माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या विरोधात आज अविश्वास ठराव मंजूर केला आहे. नाशिक उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज बाजार समिती संचालकांची बैठक झाली. त्यामध्ये मांडलेला अविश्वास ठराव 15 विरुद्ध 0 मतांनी मंजूर झाला. या बैठकीला देवीदास पिंगळे उपस्थित नव्हते. दरम्यान उपसभापती विनायक मळेकर यांच्याकडे सध्या सभापती पदाची सूत्र देण्यात आली असून लवकरच सभापती पदासाठी निवडणूक घोषित होईल. क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलं आहे आणि मार्गदर्शक तत्त्व निश्चित केली आहेत. या निर्णयामुळे जॉर्डनमध्ये अम्मान इथं होणाऱ्या आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवड चाचणीसह इतर उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मंत्रालयानं सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांची निवड निपक्षपातीपणे, पारदर्शकपणे आणि क्रीडा संहिता, कुस्ती नियम आणि इतर अधिकृत निर्देशांचं पालन करून करण्याचं तसंच महासंघाला आपल्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये सत्तेत समतोल राखण्याच्या आणि निलंबित किंवा बडतर्फ अधिकाऱ्यांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिंधुदुर्गला कोल्हापूरशी जोडणारा वैभववाडी गगनबावडा घाट रस्ता आजपासून खुला करण्यात आला आहे. हा घाट रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी गेल्या 15 जानेवारीपासून बंद केला होता. काही दिवसांपूर्वी या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू झाली होती आणि आजपासून दुहेरी वाहतूक सुरू करण्याचे आदेश सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दाजीपूर राधानगरी मार्ग 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्यानं या नव्यानं सुरू झालेल्या रस्त्याचा उपयोग वाहन चालकांना करता येणार आहे. राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून उष्माघाताच्या 4 रुग्णांची राज्यात नोंद झाली आहे. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित आपत्कालीन उपचारांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. दरम्यान येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील. इतरत्र हवामान कोरडं राहील. कोकणात सर्वत्र आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात गेल्या 3 वर्षात 1 लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद. प्रार्थना स्थळांवरच्या भोंग्यांची आवाजाची मर्यादा आणि या संदर्भातल्या नियमांचं पालन होत आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी आता संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकावर. उडदाच्या शुल्कमुक्त आयातीला पुढच्या वर्षी 31 मार्चपर्यंत आणखी 1 वर्षाची मुदतवाढ. आणि क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघावरचं निलंबन उठवलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. संध्याकाळी 5 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र. नमस्कार.